म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आत्तापर्यंत आपल्याला 2 एकादशा पक्क्या माहिती आहेत, एक आषाढी एकादशी, दुसरी कार्तिकी एकादशी, हो की नाही? पण आत्ता जो बालदिन होऊन गेला 14 नोव्हेंबरला, त्या दिवसापासून मराठी रसिक प्रेक्षकांनी एका वेगळ्या एकादशीला खूप डोक्यावरती घेतलं, खूप प्रेम केलं, खूप छान प्रतिसाद दिला आणि स्वीकारलं सुद्धा। करेक्ट? ती एकादशी म्हणजे एलिझाबेथ एकादशी। 3 दिवस झालेत सिनेमा रिलीज होऊन, पण आता नेमकं काय वाटतंय दिग्दर्शकाला, लेखिकेला आणि त्यातल्या कलाकारांना? चला मग जाऊयात त्यांच्याकडे, त्यांच्याशी खूप गप्पा मारूयात आणि एलिझाबेथ एकादशी या टीमकडनं पाहूयात तुमच्यासाठी मस्त झकास आणि छान रेसिपीज। चला, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत। ओळखलं असेलच तुम्ही, एलिझाबेथ एकादशीची ही सगळी टीम, लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि सगळेच मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत। नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? अप्रतिम, म्हणजे छान। सर, फिल्म रिलीज होऊन 4 दिवस झाले, 14ला रिलीज झाला, आता आज 3-4 दिवस होऊन गेलेत। काय वाटतंय तुम्हाला आत्ता सिनेमाविषयी आणि हे सगळं रिस्पॉन्स पाहताना? छान वाटतंय। आपण जे मनात ठेवून केलेलं आहे ते तसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचलंय आणि त्यांनी ते तसंच्या तसं स्वीकारलंय, बरोबर असं एकूण दिसतंय। मधुगंधाताई, तुम्हाला मला विचारायचंय, बऱ्याच गोष्टी, नाटक, सिनेमा, सिरियल तुम्ही लिहित असता, हा सिनेमा लिहिलात, लेखिका म्हणून काय सांगायला सिनेमाविषयी? एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट लिहिताना प्रत्येक सीन लिहिताना मी तो खूप फील केलेला आहे। मी खूप हसली आहे तो सिनेमा लिहिताना, कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि मला लेखक म्हणून नेहमीच असं वाटतं की जे मला भावतं ते प्रेक्षकांना भावणारच, कारण माणूस म्हणून तुम्ही जरी लेखक असला तरी माणूस म्हणून तुम्ही ते फील करत असता आणि जे आपल्याला फील होतं ते लोकांना फील होतच होतं। मी प्रेक्षकांना कधीच असं म्हणत नाही की हा हे करून टाकूया, असं नाही, कारण प्रेक्षक खूप सेन्सिबली बघतात जे काय आहे ते। आणि मला पूर्ण खात्री वाटते की माझा जो प्रवास झालेला आहे भावनिक, किंवा मला जे काही दिलेलं आहे या चित्रपटाने, ते सगळं तो प्रेक्षकांना पण देईल आणि प्रेक्षकांना नक्की आवडेल हा चित्रपट। म्हणजे आधी ते तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतरच ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, हो की नाही? नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिने ती गोष्ट फक्त लिहिलेली नाहीये, ती गोष्ट ती जगलेली आहे। म्हणजे हे भावंड जे वारीमध्ये हा उद्योग करून पैसे मिळवण्याचा खटाटोप करतायत, तर तिचा भाऊ आणि ती लहानपणी सेम सिच्युएशनमध्ये आईला मदत करण्यासाठी वारीमध्ये असे पैसे कमवण्याचे उद्योग करायचे। तेव्हा एकदा गप्पांमधून हाच एपिसोड तिच्या आयुष्यातला एकदम असं समोर आलेला असताना मी म्हटलं की अरे हे इंटरेस्टिंग प्रकरण आहे, ह्याच्यावर काहीतरी होऊ शकतं। वा वा। आणि मग आम्ही लेखनाला सुरुवात केली। वा, क्या बात आहे। बरं, आणि तुम्ही हे शूट करण्यासाठी महिनाभर पंढरपुरात होतात? हो, 1.5 महिना पंढरपूर, आम्ही आधीचही तयारी बियारी हे सगळं धरून 1.5-2 महिने आम्ही पंढरपूर। तेव्हा तुम्ही ताई इथेच होतात मुंबईत? नाही, मी येऊन जाऊन होते, पण तरी 1.5 महिन्यातलं मी जवळजवळ 1 महिना तिकडे होते असं म्हणायला हरकत नाही। अच्छा। आणि आता सर, मी जरा या मंडळींकडे वळतो ज्यांच्याशी मला खूप बोलायचं आहे। पंढरपूरचा न्यूटन, कसा आहेस तू? ह्याच्यात सांग। छान। काय तुझं नाव आहे? माझं नाव श्रीरंग। बरं, कुठला आहेस तू प्रॉपर? मी पुण्याचा आहेस आणि आता तू पंढरपूरचा न्यूटन झालायस एलिझाबेथ एकादशी मध्ये। हो। असं कसं वेगळंच नाव आहे तुझं? एकदा मी लहान असताना, म्हणजे आताही पेक्षा लहान होतो तेव्हा, बर, सिनेमामध्ये का? हा, बर, माझ्या बाबांचं पुस्तक हरवतं, बर, आणि ते काही केल्या सापडत नसतं, शेवटी ते मला सापडतं, म्हणून मी न्यूटन। अच्छा, पण मग पुस्तक सापडण्याचा आणि न्यूटनचा काय संबंध? त्या पुस्तकाचं नाव ग्रॅव्हिटी असतं ना, ग्रॅव्हिटी शोधणारा मी म्हणून बाबांनी मला उपाधी देतात, माझे बाबा मला उपाधी देतात की पंढरपूरचा न्यूटन म्हणतात। बर, तुझं आता काम प्रेक्षकांनी पाहिलंच आहे, हो की नाही? सिनेमा रिलीज झालाय, पण तरी तू तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? तुला किती मज्जा आली? काय काय केलं सुसाईडवर?
सेटवर खूप मजा आली. गर्दी असली म्हणजे वारीमध्ये खूप गर्दी असली पंढरपुरात तरी खूप मजा आली. डॉन, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. पंढरपूरच्या डॉनला आम्ही खासगी आयुष्यात पण घाबरायला पाहिजे का तो विरुद्ध आहे पुष्करपेक्षा? हा म्हणजे मी शिव्या वगैरे काही देत नाही, अशी दादागिरी वगैरे करत नाही, पण जर का कोणी माझ्या वाटेला गेलं तर मी पण त्याला सोडत नाही. मग हा काय माझा म्हणजे? थोडा सेम स्वभाव आहे. हा, हे झालं पुष्कर विषय. हो. पण डॉन विषय काय? त्याचं जे घर आहे हम्म. त्याच्या घराच्या शेजारी एक देशी दारूचं दुकान आहे आणि ते सरकार बांधणे. बर. मग त्यामुळे तिथं लोक येतात जातात, पितात, काय सगळं करतात. आणि मग त्यांची एकंदरीतच भाषा आणि मग त्याची वडिलांची एक पानपट्टी आहे, त्या पानपट्टीवर तो काही दिवस तो थांबतो, काही दिवस त्याचे वडील सांभाळतात काही काळाचं. आणि मग त्यांच्या त्या भाषेमुळं आणि मग ते देशी दारूचं दुकान आणि एकंदरीत तिथलं सगळं वातावरण त्यामुळे त्याच्यावर परिणाम झालाय. आणि तो मग खूपच शिव्या देणारा, असं गल्लीबोळातून असं दादागिरी करत शिव्या देत बोंबलत फिरणारा हा एक असा मुलगा आहे. आणि मग त्यामुळं त्याच्या कोणी नादी लागत नाही, त्यामुळे हा मला उपाधी दिली पंढरपूरचा डॉन. बर. पण ह्याला जसं न्यूटन ही उपाधी त्याच्या बाबांनी दिली आहे पुस्तक शोधल्यामुळे, हो की नाही, तशी डॉन ही उपाधी तुला कोणी दिली आहे? पंढरपुरातल्या लोकांनीच दिली आहे. एवढी दहशत आहे तुझी? हो. बाप रे, कठीण रे मग. आणि आता सायली, तुझं नाव या सिनेमामध्ये झेंडू आहे, मला तुझ्याशी बोलायचंय. हो. सगळ्यात आधी तुला सांगतो की तू खूप गोड दिसतेस. Thank you. छान असं 2 लावले आहेत ना पिना, त्या पण खूप छान आहेत. काय तुझं नाव झेंडू का आहे या सिनेमामध्ये? एकदा काय होतं, शाळेत कोणाची तरी जयंती असती, मग त्या जयंती असणाऱ्या थोर महात्म्याच्या फोटोला घालायला आणलेले झेंडूचे हार बाईंनी माझ्याकडे ठेवलेले असतात. मग मला थोड्या वेळात लागती भूक, मग बाहेर काही जाता येत नसतं, शाळा बंद म्हणजे गेट बंद असतं. मग मी काय करते, ती झेंडूची फुलं उकलून आतलं खोबरं खाते, म्हणून मी झेंडू. दे टाळी. लहानपणी मी पण ते खोबरं खायचो. तुम्ही दोघेही पंढरपूरचे आहात ना? हो. आणि हा पुण्याचा आहे. पण मग तुम्ही या सिनेमामध्ये तुमचं सिलेक्शन कसं झालं? तुम्ही ऑडिशन दिली होती का? एकदा काय झालं, असं शाळेत मी ऍक्टिंग वगैरे करून दाखवायचो असं बायकांची. मग काय झालं, एकदा मी असं मुलं ह्याच्या नावानं उखाणा घेऊन दाखव बायकांचं असं मला सांगायला लागली मुलं. मग मी करून दाखवलं, तर ज्यांच्या नावाने करून दाखवलं ती मुलं इतकी चिडली आणि ते वर्ग शिक्षकांकडे जातो म्हणली आता आणि तुझं नाव सांगतो. म्हटलं आज आपण मेलोस, म्हटलं मग ठीक आहे आता काय होईल ते होईल. तर वर्ग शिक्षकांना ते उलट आवडलं आणि ते एका सरांना घेऊन आले आमच्या शाळेतले, नंदकुमार कुलकर्णी सर म्हणून आहेत. तर त्यांना ते आवडलं आणि ते काय म्हणले, एक आमच्या वर्गातली 5-6 मुलं होती, एक 5-6 पण नाही जास्त, 10 मुलं होती. या मुलांना मी सांगेन तेव्हा या मुलांना तू निरोप द्यायचा आणि शाळेत घेऊन यायचं. सांगितलं की सोमवारी तू अशा यावेळेस शाळेत ये. मला वाटलं कुणीतरी आला असेल, एखादं नाटक वगैरे असेल, आपण जाऊन येऊ, काय असेल ते होईल. मग गेलो, तर सरांची आणि मॅडमची ओळख झाली. मग नंतर मग आमची ऑडिशन झाली. मग ऑडिशन झालं की त्यातून मग माझं सिलेक्शन झालं. आणि अजून माझे जे मित्र आहेत, दुर्गेश बडवे, चैतन्य कुलकर्णी, चैतन्य बडवे आणि वेदांग कवडे, त्यांचं मग त्यांच्यातून सिलेक्शन झालं. आणि मग आमची 10 दिवस म्हणजे भीड चेपणाचा कार्यक्रम घेतला. बरं. न्यूटन, आम्हाला तुम्ही सांगा, या सिनेमामध्ये तुमची मैत्री आहे डॉनशी, हो की नाही? पण आई तर तुम्हाला म्हणते याच्याशी नको बोलू. पण मग पर्सनली न्यूटनला काय वाटतं, मित्र चांगला आहे की नाहीये? मित्र चांगला आहे. म्हणजे सिनेमात असं सुद्धा दाखवलंय की तो वाईट नाहीये. आई ओरडते की तू मला शिकवू नको, तो वाईटच आहे वगैरे, आणि त्याच्यावर आमचं भांडण होतं आणि त्याच्यात मी रडतो, असा एक सीन आहे. तेव्हा कळतं की तो खरंच चांगला आहे. आणि त्याच्यानंतरही तो बांगड्या विकण्यासाठी खूप मदत करतो आणि तो खूप मदत करतो. त्यामुळे नंतर सुद्धा कळतं की तो जरी शिव्या देत असला तरी स्वभावाने खूप चांगला आहे. पण मग त्यांनी शिव्या देणं जर बंद केलं तर पूर्णच चांगला होईल, हो की नाही? ताई, आता गप्पांच्या शेवटी परत एकदा मला तुम्हाला विचारायचंय की आपण आपल्या कामाचं एक सक्सेस ठरवतो की हे असं पूर्ण झालं म्हणजे माझं यश पूर्ण झालं, की म्हणजे मला ते जसं हवं होतं तसं साध्य झालं. या सिनेमाचं सक्सेस तुमच्या दृष्टीने काय आहे? ह्या सिनेमाचा 2 प्रकारचा सक्सेस आहे. म्हणजे लेखक म्हणून नेहमी असं होतं की तुम्ही काहीतरी लिहिता आणि प्रत्यक्ष ते पडद्यावरती ट्रान्सलेट होतंय का, ह्याच्यामध्ये ते क्रिएटिव्ह सक्सेस असतं. तर मी 100% जर लिहिलं असेल तर मला ते पडद्यावरती 1000% पाहायला मिळालेलं आहे परेश आणि ह्या मुलांकडून. ते एक मोठं आणि महत्वाचं सक्सेस वाटतं मला. आणि बॉक्स ऑफिस, कलेक्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण ह्याच्याही पलीकडे मला सगळ्यात जास्त मोठं सक्सेस वाटतं ते म्हणजे हा चित्रपट बघून जेव्हा लोक चित्रपटगृहाच्या बाहेर पडतात तेव्हा लोकांचा चांगुलपणावरचा विश्वास वाढलेला असतो. आणि मला असं वाटतं की या चित्रपटाचं ते फार मोठं सक्सेस आहे, यश आहे. परेश सर, आजचा भाग माझ्यासाठी इतका गमतीशीर आहे ना
कारण माझ्या पेटपूजेमध्ये आज पहिल्यांदाच एवढे 2 छोटे मित्र माझ्यासोबत आहेत, हो की नाही? झेंडू आणि न्यूटन, पंढरपूरचा न्यूटन. तुम्ही आज रेसिपी करणार आहात. एरवी करता तुम्ही घरी स्वयंपाक कधी? आईला मदत करता? खरं सांगायचं. साईनी तू मदत करतेस? बरं, मग आज जे तुम्ही करणार आहात ते काय आहे? कॅप्सिकम अँड कॉर्न सँडविच. कॅप्सिकम अँड कॉर्न सँडविच. बापरे, कोणी शिकवलंय तुम्हाला? आम्ही शिकलो. हॉटेलच्या मेनू कार्डनी. असं शिकलाय का तुम्ही? तुमचं शिकलात? आम्ही आमचं शिकलो. आम्ही आमचं शिकलात. पण तुम्हाला सँडविच एरवी खायला आवडतं का? हो. आवडतं ना? व्हेरी गुड. मग चला आता कॅप्सिकम कॉर्न सँडविच साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. रंगीत सिमला मिरची, कांदा, उकडलेले कॉर्न, ब्रेड, बटर, मिरची, लसूण, सॉस आणि मिरपूड, मीठ. कॉर्न कॅप्सिकम सँडविच साठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं श्रीरंगनी. आता कृती कोण सर्व करणार आहेत? नाही. कोण? तुम्हीच करणार आहात? येतं ना तुम्हाला? व्हेरी गुड. पण आधी बटर लावून दे ना. मला नाही. बटर लावून देणार मी तुम्हाला? ठीक आहे, आपण लावूयात ना नंतर. आधी आपल्याला काय करायचंय पण मग? बटर इथं टाकायचं आधी आपल्याला. अच्छा, पॅन मध्ये आधी घालायचं हो बटर. म्हणजे आपल्याला आधी सँडविच मध्ये जी भाजी लागणार आहे ती तयार करायची. अच्छा, असं करायचं. काय लागणार आहे आधी झेंडू? आधी बटर घ्यायचं. घ्या मग बटर. बटर एवढंच थोडंसं. वा. नंतर कांदा. लगेच कांदा घालायचा का? हो. बर, किती लागणार आहे बाळा कांदा? मी घालू का? हो. किती सांग मला? अजून थोडंसं. अजून थोडा? बस. पुरे? ओके. आता पुढे आता थोडंसं हलवून घ्यायचं. परतून घ्यायचा कांदा. बापरे झेंडू, तू फारच हुशार आहेस ग. आता मिरची. शब्द माहिती आहे. कांदा. आता मिरची. ओय 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 ओय. होय होय, जरा सांभाळून. होय पुरे ना. होय होय. न्यूटन होय. तिला करू दे श्रीरंगा. मला करूच देत नाही. पण तुला ठीक आहे ना. नाहीच आहे काम ना. आपण एक काम करूया ना न्यूटन, आपण सगळं पोटभर खाऊया ना. आजच्या दिवस तिला मेहनत करू दे. आता काय बाळा? आता हे सिमला मिरची. आणि आपलं बहुतेक तुम्ही मला आधी सांगितलं होतं की लसूण पण घालायचंय. हो. मग विसरून कसं चालेल? इतकं लागेल? हो. हा. एक काम करूया. पण परत म्हणजे का माझं तो का करतोय? काय माहिती का, त्याला पण थोडं शिकायला पाहिजे की नाही? शिकायला नाही, मला जमतं ही करू दे. हा ठीक आहे, मग एक काम करूया करू ना. देत नाहीये मला. आता सिमला मिरची. आता सिमला मिरची बरोबर आहे ना झेंडू? हा, किती लागणार आहे सांग बस. मला. तोपर्यंत मला सांग, त्याला परतायचं काम करू दे, आपण गप्पा मारू. तुला आता फिल्म रिलीज झाल्यानंतर कसं वाटतंय? सगळे लोक तुला ओळखत असतील, सगळेजण म्हणत असतील हे बघा ही आपली सायली आता झेंडूचं काम केलंय. तुला कसं वाटतं मग हे पाहताना? खूप छान वाटतं. मज्जा येते? हो. बरं, झालंय परतून? हो. आता मी दे. आता झेंडू. आता पुढे काय? आता हे घालायचं. आता कॉर्न घालायचे. आताच घालायचे. आता होतील. बरोबर ना? हो. बस बस बस. बस. मोठमोठ्या गोष्टींचे शो असेच लागले. असेच लागले. हो, व्हेरी गुड. आता थोडेसे मिरपूड. आता थोडीशी मिरी पूड. किती लागणार आहे? बस. पुरे इतकी? हो. बर. परत एकाला जास्त लागले. परत ती ती झालंय का आता हे? हो. आता मीठ टाकायचंय. मीठ घालायचं राहिलं, त्याच्याशिवाय चव कशी येणार? सांगा मला किती लागणार आहे? बस बस. पुरे नाही इतकं? हो. आणि आता मिरपूड घालून झाले ना. हो, मिरपूड घातली ना. झालं का आता हे मिश्रण तयार? हा झालं. आता गॅस बंद. गॅस आपण आता बंद केलाय. हो. पुढे काय करायचंय? आता हे याच्यात भरायचं, पण आधी हे बटर लावायचं. पण आम्हाला ते लावता येत. तुम्हाला ते लावता येत नाही? तुला मला येईल. मला येईल. आपण एक काम करूया, जरा मला जमतंय का ते बघूयात. आणि हे बटर या ब्रेड वरती स्प्रेड करायचं ना. व्हेरी गुड. कसं लावायचं? असंच. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. अरे वा, जमतंय की मला. आता हे असं ब्रेड वरती बटर लावून घ्यायचं आणि पुढे काय करायचं? आता पुढे हे मिश्रण त्याच्यात भरायचं आणि मग आपलं सँडविच तयार. येस. आम्ही आता एक काम करतो, यांच्या मदतीने मी जरा या ब्रेड वरती बटर लावून घेतो, गार करून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. न्यूटन आणि झेंडू, तुमच्या आदेशाप्रमाणे मी याला बटर लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित लागलंय का? हो. हो. हा, चुकलं नाही माझं काही? नाही. व्हेरी गुड. मग आता पुढे काय करायचं आपल्याला? हे मिश्रण त्याच्यात, हे मिश्रण ह्याच्यात भरायचं. ते कोण भरणार आहे मग? मी भरतो. वा, येतं तुला भरता? हो. क्या बात आहे. आता हे असं छान पसरवून घ्यायचंय का त्याच्यावरती? हो. बर, व्हेरी गुड. छान करतोय रे तू न्यूटन. झालंय व्यवस्थित भरून? हो. आता पुढे काय करायचं? ह्याच्यावर झाकून टाक. क्या बात है. आणि हे कशासाठी आहे? हे त्याच्यावर तोंडी लावण्यासाठी. तोंडी लावण्यासाठी? म्हणजे हे आपलं कॉर्न कॅप्सिकम सँडविच तयार आहे? हो. तयार आहे ना झेंडू? हो. चला, कॉर्न कॅप्सिकम सँडविच आपण यांच्याकडनं पाहिलं, पण यांच्या अजून काही दुसरे जे कोआर्टिस्ट आहेत त्यांच्याकडनं आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण पाहिलं होतं कॉर्न कॅप्सिकम सँडविच. आता दुसरी रेसिपी काय? मधुगंधाताई आणि पुष्कर,
म्हणजे पंढरपूरचा डॉन. हो की नाही? आता तुम्हाला रेसिपी करायची आहे. हो. आम्ही आज तुम्हाला थाई पायनॅपल राईस शिकवतोय. थाई पायनॅपल राईस, व्हेरी गुड. मग आता थाई पायनॅपल राईस साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. तयार भात, पायनॅपलचे तुकडे, काश्मीरी सुक्या मिरच्या, हे नारळाचं दूध, बटर, कांदा, खिसलेलं आलं, गवती चहा, लसूण, धणे, जिरे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, साखर, काजू, मनुके, हळद आणि मीठ. थाई पायनॅपल राईस साठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. कृती करायची. हा, त्या कृतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायला लागते. बरं. ती पेस्ट बनवण्यात पुष्करने मला मदत केली होती, त्यामुळे आपल्याला तो सांगेल की ती पेस्ट कशी बनवायची आणि मी तशी बनवत जाईल. सांग पुष्कर. रेडी ना डॉन? हो. काय काय करायला लागतं आधी? पहिल्यांदा धणे आणि जिरे भाजून घ्यायचे. बरं, घ्या. किती प्रमाणे पुष्कर धणे आणि जिऱ्यांचं? एक चमचा. एक चमचा पुरे ना? एक चमचा भाज झाला. आणि मग त्यात हे भाजले की आपण हे या बाउल मध्ये काढून घ्यायचे. गार करायचं. गार करायचे. बरं. आता ह्याने जसं सांगितलंय तसं हे धणे आणि जिरे भाजून घेतलेले आहेत. मी गॅस बंद करते. भाजून झालेत का ते? झाले. Very good. फार करपवण्यात पण काही पॉइंट नाही. बरोबर. आता ह्याच्यामध्ये लसणाचे काप टाकायचे. बर. त्याच्यानंतर गवती चहा. ओके. आता ह्याच्यामध्ये मीठ, हळद. ओके. आणि ह्याच्यामध्ये हे जे क्यूब्स आहेत कांद्याचे हे पण घालायचे. बर. आणि मग त्याच्यामध्ये लाल सुकी मिरची. बर. चला, आपलं आता हे वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला ना. व्हेरी गुड. थाई पायनॅपल करीसाठी लागणारं हे वाटण आम्ही तयार करून घेतो आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. थाई पायनॅपल व्हेज करीसाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेतलं, हो की नाही? हे नुसतं असं खायला खमंग असेल ना खूप? हो, तसं टेस्टी लागतं, पण ते या पायनॅपल राईस मध्ये जास्त टेस्टी लागतं. मला असं वाटलं की आता जो भाकरी असेल तर मी त्याच्यासोबत ते असं लावून खाल्लं असतं. एनिवे, आपण हे बाजूला ठेवूयात. पुढे काय करायचं? आता काय करायचं? आता आपण कढईमध्ये थोडंसं बटर घ्यायचं. बरं. जे डाएट वगैरे करत असतात त्यांनी जरा बटर कमी घेतलं तरी चालेल. बरं, म्हणजे ते इतरांसाठी, आपल्यासाठी नाही. पुढे? आणि मग त्याच्यामध्ये कांदा घालायचा. बरं. कांदा घालून आपण जे मिरचीचे तुकडे केलेले असतात ते घालायचे. ते पण जसं आपल्याला लागतं तसं कमी जास्त करू शकतो आपण. मिरची घातली की हे छान असं परतून घ्यायचं. बरोबर. आणि मग जरासा कांदा असा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे वाटण, बरोबर, तर ते वाटण घालायचं. अच्छा. बर. भूक लागली तुला? ठीक आहे. आमच्या खवय्यगिरीचा हा नियम आहे. करता करता आपण खाऊ शकतो. मस्त आहे की नाही हा नियम? मस्त एकदम. पण तो न करता खातोय आता. मग काय घ्या. अरे आता हे झालाय, जरा परतलाय कांदा छान. बरं. पुढे? मग आता आपण ह्याच्यामध्ये एक साधारण 1-1.5 चमचा घालू शकतो ह्याच्यामध्ये. ठीक. आणि आता हे परत थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं. बरं. हे मिक्स झालं की आपला जो मेन ऍक्टर आहे थाई पायनॅपल राईसचा, जो टायटल रोल मध्ये आहे, बरोबर, तो घालायचा. पायनॅपल. वा. हा, हे पायनॅपल आपण घालूया. मला एक चमचा त्याच्यामध्ये पायनॅपल घालायचं. हिरो आपला. हिरो. आणि मग आता ह्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध घालूया, म्हणजे त्याची एक ग्रेव्ही तयार होईल, हो की नाही? म्हणजे फार कमी शिजवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण भात ऑलरेडी तयार आहे. बरोबर. आणि काही लोकांना खूप शिजवलेलं आवडतं, काही लोकांना थोडंसं त्याचे सॉटे टाइप्स आवडतं. बरोबर. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रुट्स. सपोर्टिंग ऍक्टर. बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर. हा, कशी पावती दिली बघा डॉननी. तुमच्या खाण्यातून उरले असतील तर काजू. माझं नाही, डॉनच्या चावडीतनं उरलेले काजू. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकतो थोडीशी साखर. घ्या. साखर. चवीपुरतं मीठ. मग हे परत आपण मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. बरं. आणि आता आपला जो आपण भात केलेला आहे ऑलरेडी, तो भात आपण ह्याच्यामध्ये घालायचा. आणि याला नंतर काय वाफ येऊ द्यायची का? हो, जरासं 2-3 मिनिटं गरम होऊ द्यायचं, परतायचं छान, वाफ येऊ द्यायची की मग त्याच्यावर छान अशी कोथिंबीर भुरभुरायची. क्या बात है. तुमचा थाई पायनॅपल राईस तयार. 2 ते 3 मिनिटं फक्त त्याला
वाफू द्यायचं. वाफीव द्यायचं. काय म्हणता डॉन, लगेच चापूया का आपण? हो, कशाला 1 सेकंद तरी कशाला उशीर करायचा? नको करायचं ना, पण ते पोळेल ना, जरा थांबावं लागेल ना. हा नाही, त्यासाठी थांबावं लागेल, हा. पण तयार झाल्यावर 1 मिनिट तरी कशाला उशीर नाही, पण करायचा? काय ना, आपण थोडासा स्वार्थीपणा कमी करूया आणि आपले जे बाकी तुमचे को आर्टिस्ट आहेत, बिचारी ती झेंडू, न्यूटन पंढरपूरचा आणि आपले सर ज्यांनी तुला या सिनेमात घेतलं त्यांनाही बोलूयात ना. ठीक आहे, बोलूया ना. बोलूयात की नाही, पण त्याच्या आधी आपण एक काम करूयात, असं कोथिंबीर भरभरून छान ते असं सजवून घेऊयात हो, आणि त्यांना त्यांनाही पण आवडलं बोलूयात. पाहिजे. करेक्ट, त्यांना आवडलं पाहिजे आणि मग खायच्या तयारीला लागूयात. चला. आम्ही सारे खवय्याचा आजचा आपला विशेष भाग आपण टीम एलिझाबेथ एकादशी सोबत छान साजरा केला आणि तुम्ही एवढ्या 2 खूप मस्त रेसिपीज करून दाखवल्या. क्या बात आहे, मला खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? मला खूप मस्त मजा आली. मजा आली? सुद्धा खूप मजा आली. नक्की आली ना? खरंच आली ना? क्या बात आहे. चला, एवढा छान आपला त्यांनी भाग सुंदर केला, एवढ्या रेसिपीज दाखवल्या आणि म्हणून तुम्हाला रामदेव स्ट्रॉंग हिंग कडनं हे छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. खूप खूप बरं वाटलं, मला मज्जा आली. आजचा भाग मी खूप एन्जॉय केला. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, रेसिपीज कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आणि सिनेमा कसा वाटला तेही कळवलं तरी चालेल, पण हे कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. थाई पायनॅपल राईस आणि कॉर्न कॅप्सिकम सँडविच तयार आहे. खायचं का पटकन? भूक लागली आहे ना? खूप भूक लागली आहे. चला, आम्ही आता हे पटकन खातो. तुम्ही घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रसून आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.